पडला होता यज्ञाचा तो दर्भ उचलला आणि राजा बलीच्या हातात दिला. बली त्या झारीच्या मुखात काहीतरी अडकले, ते स्वच्छ कर पाणी पडेल. त्या बलीराजाने विचार न करता त्यामध्ये दर्भ टोचला. क्षण शुक्राचार्याच्या डोळ्यात काय वचन आहे? न म्हणावे तैसे गुरुचे वचन. काय संतांचे प्रमाण आहे. एकीकडे संत म्हणतात देव जोडे तरी करावा धर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. आणि इथे वर्णन करतात न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे आड आला म्हणून होडीये लाडो, बळीने आंधळा शुक्र एक दासबोधक देवी सांगतो ती विशेष निष्ठा त्या सांगतो. दासबोधक ऐकायचे सांगू म्हणतात. नाही सगळं कीर्तन कळलं तरी चालेल, एवढी लिहून तुमचं कल्याण होईल. लिहून ठेवा कुठेतरी. असे स्लोगन लिहून ठेवलं पाहिजे घराला. खेड्यापाड्यात पूर्वी असे लाकडाचे वासे असे त्याच्यावर लिहायचे, तांबू गायवे आणि खोंड झाला. हे असले रद्दी लिहित होते. असं काही दिलं पाहिजे की वाचता क्षणी आयुष्य बदलून गेलं. काय लिहिलंय? देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्व रपावे शेवटी प्राण तोही वेचावा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्व रपावे शेवटी प्राण तोही वेचावा. प्राण गेला तरी बेहत्तर, त्याला विशेष नाही. देह जावो अथवा
निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म निर्धार चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. प्रस्तावनेत सांगितले मी 7 गुण आहेत, त्यापैकी एकच गुण सांगून द्या. बघूया काकड्यापर्यंत 7 होती. खरं सांगू, मनापासून सांगू, ऐकतात. खरोखर 7 गुण मी जर सांगत बसलो तर माझी खात्री आहे शेवटच्या श्रोत्याकडे एक श्रोता सुद्धा उठणार नाही, एवढे चांगले श्रोते सांगत असतात. नाही जेवण एक दिवस म्हणाल तर काय फरक पडणार. गेले की 50 वर्ष खाण्यात. घालू नका, मला पण जेवायचं. खरं सांगतो, शरीर पुष्ट होण्यासाठी अन्नाची गरज असते, पण मन पुष्ट होण्यासाठी या भगवत विचाराची गरज असते. सांगतो आता, धावत सांगतो. दादांचा पण निरोप आला, जरा येतोय पटकन. पहिला गुण निष्ठा. खूप थोडं मोठ्यांचं ऐकलंय मी आतापर्यंत. बहुश्रुत आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं वारकरी संप्रदायाचं, आणि ते होते वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर. फार थोड्या लोकांनी कीर्तन ऐकले असते, अशोकभाऊंनी वाजवले असेल त्याचं, नाही पाहिलं. खूप सुंदर कीर्तन करत, खूप मोठी कामं करून गेली माणसं. इकडे लक्ष द्या, वाक्य जाईल हातात. इतकं सुंदर वाक्य सांगत होते माधव महाराज मगर. अधिकार होता, वय होतं त्यांचं, कोरून ठेवलंय ते माझ्या हृदयावर. निष्ठा या संबंधानं त्यांनी केलेलं वाक्य सकाळी स्टोरी म्हणून टाकायला हरकत. ऐकायचं किती सुंदर आहे. अशी जळजळीत निखारासारखी वाक्य टाकणारे ते लोक होते. असा समाजाचा अनुनय करणार नव्हतं. माधवभाऊ मगरांनी सांगितलंय, ज्यांच्या जीवनामध्ये निष्ठा नाही त्यांचं जीवन निष्ठा आहे. एवढी सुद्धा किंमत नाही. एवढी मोठी आहे महाराज. तो ईश्वरनिष्ठ किती मोठा असेल, आणि ज्ञानेश्वर मानच्या पसायनात संकल्पना किती मोठी असेल. आणि एक निष्ठा. दुसरा जो गुण आहे तो भाव आहे. या अभंगात दुसरा जो भाव आहे सांगतोय ते, एखाद्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करायची असेल तर निष्ठा हे चिनीचं काम करते, आणि भाव हा हातोड्याचं काम करतो, तर ती मूर्ती आकाराला येते. छिन्नीचा उपयोग आणि हातोड्याचा उपयोग केल्याशिवाय मूर्ती जशी घडत नाही, तशी जीवनामध्ये निष्ठा असेल तर ती छिन्नीचं काम करते आणि भाव हातोड्याचं काम करतो, किंवा त्याचं जीवन आकाराचं. भाव तितकाच महत्वाचा. आणि तिसरा जो आहे तो निर्धार आहे. त्या पहिल्या चरणात जरी हे आकाशावर पडत
महाराजांचा निर्धार, काय वाटेल ते झालं तरी चालेल, काय समापनाकडे जातो, जास्त उशीर लावत नाही. ही 2 चरणं अशी समोर ठेवा, कागदावर घेऊ. जे शाळा शिकले त्यांना माहिती आहे, योग्य जोड्या लावा. पता नाही 5 मार्काच बरोबर, 5 मार्क सहज सहज आपल्याला लावायचं काम नाही. ज्ञानेश्वर महाराज तुकारामांचं वाङ्मय फार सुलभ आहे, नीट अभ्यासलं तर. हे जे 2 चरण आहेत नुसती बघितलं तरी तुकाराम महाराजांनी जोड्या लावल्या तिथं, फक्त वर खाली बघायचं. अभंग सोडवताना हा अभ्यास फार करावा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणि गाची. वर शब्द निष्ठा आणि त्याच्या अचूक खाली शब्द आलाय तो निष्काम शब्द आलाय. निष्ठा निष्काम एका ओळीत समजावतो. जोपर्यंत निष्काम वृत्ती असते तोपर्यंत निष्ठा टिकते. निष्कामतेची जागा सकामतेनं केली की निष्ठा संपते. उत्तम उदाहरण, सर्वस्वाचा त्याग करून सीतामाई आली प्रभू रामचंद्रांच्या बरोबर. तिची निष्काम वृत्ती आहे तोपर्यंत ती निष्ठा टिकली. ज्या दिवशी तिला सुवर्ण मृगाचा मोह पडला, नाथ तो कांचन मृग मला आनंद द्या, मला त्याची चोळी शिवायची. सकामता आली, निष्ठा संपली आणि प्रभू रामचंद्रांचे पाय अंतरले. वाचा रामायण. वर शब्द आलाय भाव, बरोबर त्याच्या खाली आलाय निश्चळ. विचलित नाही झाला पाहिजे भाव, तो निश्चळ असला पाहिजे. आमचे सगळे भाव चालणारच, कांदे बटाट्याचे बदलतात तसे. जुन्या कीर्तनकारांनी सांगितलेली गोष्ट आहे. एक जण पंढरीच्या वारीला गेला, दिंड्या पताका वैष्णवनाचं ते सगळं तिथलं वातावरण बघितलं आणि गळ्यात तुळशीची माळ घालून आला. आता माळ घातली, अति उत्साही लोक असतात. लगेच विणे गल्लीत गेला की विणा पण घेतला, चिपळी पण घेतली. तेव्हा तर 14 जानेवारी उभी होती. चांगलं कळतंय तुम्हाला मराठी, तर खुलासा कशाला करायचा. ह्या भोपळा कशाला वाढलाय? भोपळा नाही, याला विणं म्हणतात. तेच ते काय ते असेल ते कशाला आणलाय? म्हणजे हातात काय चिपळी आहे काय? कशाला आणली? माळ विण्याने घातली, टपोरी माळ काढून दाखवली. आपल्या घराण्याला धार्जिन नाही ती. तुमच्या आजोबा माळ घालून आले, 6 महिने तुमची आजी गेली. तुमच्या वडिलांनी माळ गेला, 3 महिन्यात तुमची आई पण गेली. आणि बहुतेक आता माझं रिझर्वेशन करून आलं. 4-6 दिवस गेले की ते बाईला ताप आला. म्हणजे बघा सुरुवात झाली का नाही? काय असतं असं हॅमरिंग केल्यानंतर त्याला खरं वाटलं तसं असेल. पंढरपूरला गेला, चंद्रभागेत अशी गुढी मारली, माळवरून तो खाली. घरी बघून येतो, बायको पण गेली, दृष्टांत संपला. असले चालणारे भाव तुमचे, वाटेल ते झालं ते चालेल. बल तैसे जड बरोहारी, काय भानुदास महाराज लिहिले. शेवटचा मुद्दा आहे तो, वरती शब्द आहे निर्धार आणि त्याच्या खाली शब्द आहे विश्वास. विश्वास असेल तर निर्धार टिकतो, विश्वास नसेल तर निर्धार कदापि टिकू शकत नाही. खूप सुंदर, खूप सुंदर. एक दृष्टांत सांगतो, खूप चांगला आहे. नाही सगळं कीर्तन केलं तरी चालेल, एवढा घेऊन जातो. 3 अक्षरांचा शब्द विश्वास आहे. कमावायला आयुष्य जातं, आयुष्य.
आणि गमावायला मिनिट पण लागत नाही. गोष्ट सांगतो तेवढी लक्षात ठेवा. जहाज होतं खूप मोठं. पूर्वी व्यापार चालायचे जहाजावरून. व्यापारी जहाजातून जायचे. बरेचसे लोक व्यापारी होते त्याच्यात. गोष्ट तर ऐका. आणि त्या व्यापाराचा जो जहाज होतं महिनाभर जाणार होतं ते चालत समुद्रातून. त्या व्यापाऱ्यांच्या त्या जहाजात एक चोर सुटला. चोरी करायच्या निमित्तानं शिरला चोर. आणि हळूहळू हळूहळू तो परीक्षण करायचं. तर त्याच्या लक्षात आलं की एक व्यापारी आणि त्याच्या 2000 सोन्याच्या मुद्रा आहेत त्याच्याकडे. व्यापारासाठी चालू तेवढी पिशवी उचलायची. त्यात 2000 सोन्याची नाणी भेटली की खलास. आयुष्य बसून घ्यायचं. पण ती चोरायची कशी याचा तो खूप अभ्यास करत होता. माझे गुरुदेव सांगायचे चोरी करणं काही सोपी गोष्ट नाही. एरिया गाबाळ्याचे काम हे चोरी करायला पण अक्कल लागते. जेणो काम तेणो भाय बीजा करे सोबोता खाय. त्याच्यात उपदृष्टांत सांगतो. एक चोर होता. महाचोर होता. आयुष्यभर चोरी केली पण पोलिसांच्या हातात नाही सापडला. काय रेकॉर्ड असेल. म्हातारा झाला तर त्यांनी शिष्य ठेवले शिकायला. आता गुरुजी काय शिकवणार तो. काय शिकवणार. चोरी शिकवणार काय ज्ञानेश्वरी शिकवणार. तो चोरी शिकवायला लागला. त्या ते 2 विद्यार्थी असे होते त्याच्यात. एक अति हुशार होता आणि एक एकदम डब्बू होता. दोघे शिकले. पाठ तेच दिले. पण हे सगळे पाठ देताना तो महाचोर मरून पण गेला. आणि हे दोघं चोऱ्या करायला लागले. शिकले. चोऱ्या करायला लागल्यानंतर मौज काय झाली. हा जो हुशार होता काय 5-50 चोऱ्या केल्या पण नाही हाताला लागला. हे दुसरं बावळट होतं का नाही. एक चोरी केली 4 वेळा तुरुंगात गेलं. अक्कलच नाही. एके दिवशी दोघांची भेट झाली एका ठिकाणी. रामराम शामशाम झाला. काय गाड्या फार दिवसांनी भेटलंस. काय म्हणले तू चोऱ्या करतो आणि तू पकडला जात नाही. मी कसा पकडला जातो. त्या हुशार चोरानं सांगितलं तू पहिल्यापासून बावळटच आहे. लवकर वर्गात ठेवलं. अक्कल नाही तुला. हुशारीनं चोऱ्या करायच्या. बघ रात्रीच मी चोरी केली. त्यांनी सांगितलं त्याला. आलं चोरी केली मी. कशी गेली. मी गेलो स्वयंपाकघरातनं. स्वयंपाकघराची खिडकी उघडी होती त्यातून गेलो. चोरी केली. बाहेर ते सोन्याचं गाठोड बांधून बाहेर येताना काय झालं. धक्का लागला दुधाच्या भांड्याला. भांड पडलं. आवाज झाला. मालक जागा झाला. मालकाने त्या बायकोला सांगितलं ए उठ. अगं उठ. आवाज आलाय. काहीतरी स्वयंपाकघरात आवाज आलाय. घाबरलं. गुरुजीने शिकवलेला पाठ लक्षात आलं लगेच. अशा वेळी काय करायचं. मी मांजरीचा आवाज काढला. आणि मालक बायकोला म्हणलं काय आवाज येतो ते माईक. तुम्हाला उगीच काळजी पडते. मांजर हे दुधावर गेला असेल. झोपा. ते दोघं झोपले ना आम्ही निघून. गोष्ट सांग. हे दुसरं बावळट म्हणलं असं आहे आता उद्या काय पोलीस पकडलं मला. ते गेलो चोरी करा. दुसऱ्या दिवशी त्यांनी पण गावाड असं घेतलं. काय कर्माची दशा. ते पण बाहेर निघालं. त्याचाही दुधाच्या भांड्याला पाय लागला. भांड पडलं. मालक जागा झाला. तो बायकोनं जागा. स्वयंपाकघरात आवाज येतोय कसला तरी. भांड पडलं. काय बघ मांजराचा आवाज काढत नाही. त्याला काहीच आठवलं नाही. ना गुरुचे शब्द ना त्या मित्राचे शब्द. तिथनंच ओरडला काय नाही मांजर आहे झोपा. काय झालं सांगितलं. परत आतमध्ये गेलं. दृष्टांत संपला. हिऱ्या गबाळ्याचे काम ते मूळ दृष्टांतावर या. तसं मूळ दृष्टांत आहे. त्या जहाजामध्ये जो होता का नाही
की 2000ची थैली काय करायची, कशी पकडायची. तर त्याने तो विचार केला, डोकं चालवलं. हुशारच नाही तो, अवर्गातला. सरळ कॅप्टनकडे गेला. जहाजाच्या कॅप्टनला सांगितलं, सर माझी 2000 सोन्याची मुद्रांची थैली हरवली, कुणीतरी जहाजातल्याच माणसाने चोरली. हा डोकं आहे, कळतंय का नाही. म्हणजे आता तपासणी होईल. थैली कोणाकडे सापडेल, मालकाकडे. चोर कोण ठरेल, मालक. आणि इनाम एतबारी कोणाला दिली जाईल, सगळ्या जहाजात बाबा झालं की चोरीला गेली. कॅप्टनने सगळ्यांना तपासत आला. ज्याच्या 2000 सोन्याची नाण्याची मुद्राची थैली होती त्याची पण पेटी तपासली. डॉक्टर काय, थैली सापडलीच आहे. सगळं जहाज तपासून झालं. रात्र झाली, सगळे झोपले. तो चोर त्या व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हटला, मित्रा, ती 2000 रुपयाची थैली होती का, सोन्याची नाणी 2000 होती म्हणला. कुठे गेली थैली. तो व्यापारी उठून बसला, डोळे चोळ. तू आहेस चोर, माहिती मला. या शहरातला मी मोठा व्यापारी आहे. संपूर्ण शहरात माझ्याविषयी विश्वास आहे. लाखो रुपयाचा व्यवहार माझ्याबरोबर होतो. आणि ती 2000 मुद्रांची थैली माझ्याजवळ सापडली असती तर मी चोर ठरलो असतो. जनमानसात माझ्याविषयी अविश्वास निर्माण झाला असता. तो विश्वास संपू नये म्हणून 2000 मुद्रांची थैली मी समुद्रात फेकून टाकली. दृष्टांत संपला. गेली तरी चालेल. 2000 मुद्रा परत कमावता येते पण विश्वास नाही. व्यवहारातला इतका विश्वास महत्वाचा आहे. अध्यात्माचा किती मोठा असेल. विश्वास येतो करी स्वामी वगैरे सगळं भोगिता होय. तुकाराम महाराज वर्णन करतात, हे 6 गुण असताना शेवटचा गुण जो होतो, पाहुणे वास आणि आदर्श मजबूर आहे. एक विधपणा हा 7वा गुण आहे. तुकोबारा वर्णन करतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा कोणी. कीर्तन संपलं, समारोप करतो. 12 वर्ष या उत्सवाला झाली. एक तप झाला आणि ह्या तपाकृतीच्या प्रित्यर्थ इकडे लक्ष द्या. आपण सर्वांचं लाडकं नेतृत्व असे माननीय श्री महेश दादा एक सुजाणू व्यक्तिमत्व आहे, सुचारू व्यक्तिमत्व आहे आणि अध्यात्माचं वलय असणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांच्याजवळ मी सांगितलं की विश्व कल्याणासाठी आपल्याला एक यज्ञ केला पाहिजे. यज्ञभूताच्या पाळना शेजारच्या मंडपामध्ये गेली 3 दिवस महारुद्र याग झाला. आमच्या ऋषीने रुद्र म्हटले, वाचा रुद्र. मानवी कल्याणासारख्या ज्या गोष्टी पाहिजे असतील त्या रुद्रामध्ये अंतर्भूत आहेत, त्याचे अनुवाक वाचा. आपण तर सारे बहुजन, पण ऋषी आणि मुनींनी मानवी कल्याणासाठी सगळं मागितलंय. त्याचं चमक आणि नमक वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. सुंदर असा यज्ञ झाला. मी त्याकरता विदर्भातून
सकाळी खास 12 वाजता पोहोचलो पूर्णाहुतीसाठी. महाराष्ट्रातलं एक विद्वान व्यक्तिमत्व, परमश्रद्धेय वेदमूर्ती उदय शास्त्री यांच्या आधिपत्याखाली हा यज्ञ संपन्न झाला. मी सकाळी मनोगत व्यक्त केलंय ते परत सांगतो. हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या या धर्मसभेमध्ये भारत सध्या संकटातून वाटचाल करतोय. सीमेवर आमची तरणी बांड मुलं खाली पडतात. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मी परवा सद्गुरू जोग महाराजांच्या उत्सवातही सांगितलंय, सीमेवरची मुलं डोळ्यात तेल घालून उभी आहेत म्हणून आपण घरामध्ये निश्चिंत झोपू शकतो. हे भारतीयांनी कधी नाही विसरलं पाहिजे. 43 तरुण खाली पडले. आदरणीय दादांना मी सांगितलं की हा यज्ञ प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण करेल आणि आमच्या सैनिकांना बळ देईल जे सीमेवर लढतात. त्यांच्या मागे ज्यांना थोडं बहुत संस्कृत येत आहे, चुकत मागत का होईना, तुमच्याकडे काही मागणार नाही. आणि पदरपासून तुमच्याजवळ मागतो की ज्याला थोडं बहुत संस्कृत येत आहे त्यांनी उद्यापासून महाशिवरात्रीचा पर्व काढाय. उद्या सर्वांनी उपवास करायचा, आस्तिक असो नास्तिक असो. सगळ्या माता भगिनींना सांगणे स्वयंपाकच करायचा नाही. करायची साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, साबुदाणा वडे. शिवरात्री व्रत करी यथाविधी, भावे पूजे आदी शिवलिंग. पण उद्यापासून ज्याला शक्य आहे त्यांनी कालभैरवाष्टक वाचा. आज भारताला त्याची गरज आहे. कालभैरवाष्टक वाचलं तर कालभैरव प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण करेल आणि ती ऊर्जा सीमेवर लढणाऱ्या आमच्या सैनिकांना उपयुक्त होईल. त्याकरता कालभैरवाष्टक म्हटलं पाहिजे. लक्षात ठेवा सर्वांना. आम्ही इथून काही नाही करू शकत पण आम्ही आमच्या शुभेच्छा तर पाठवू शकतो. या भैरवाष्टकातून निर्माण होणारी ऊर्जा तर पाठवू शकतो. सर्व सैनिकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो ज्यांनी मायभूसाठी आपलं. तुम्हाला काय सांगणार आहे आता, हाताशी वेळ नाही आणि खळाखळ डोळ्यातले अश्रू पडतील एवढं काम त्यांचं. पोटात आले तर पोटात ठेवत नाही. तेव्हा गाडी नव्हती, मला रेल्वेने प्रवास करत होतो. मनमाडवरनं गाडी सुटली, नगरच्या दिशेने जात असताना मध्ये एक स्टेशन आलं. चुकून मी डब्यामध्ये शिरलो, ते मिलिटरीच्या डब्यात शिरलो घाईमध्ये. माझा पोशाख बघून त्या सगळ्या सैनिकांनी आदरात स्वागत केलं, आतमध्ये बसायला जागा दिली, मला काही अध्यात्माचे प्रश्न विचारले. पण जसं स्टेशन आलं ती नाही विसरू शकत. स्टेशन आल्यानंतर सगळी ती तरणी बांड मुलं होती, पिळदार शरीराची पोरं. सगळ्यांनी आपल्या पेट्या उघडल्या, डोक्याला काळे कपडे बांधले. गंभीर ऐकण्यासारखं. काळे रुमाल बांधल्यानंतर मी त्यांना विचारलं, हे का रे बांधताय तुम्ही, हे का बांधताय? तुला एका मुलानं सांगितलं, महाराज श्री ये कफन है, ये कफन है, हम घर जा रहे हैं, कफन बांध के चले ताकि घर जाने से पहले कफन बांधना पड़ेगा ताकि घर में रहने का मोह निर्माण ना हो, इसलिए कफन बांधा. काळे फडके बांधले, पोरं खाली उतरले. मी खिडकीतून बघत होतो, सगळे नातेवाईक आले होते, त्यांच्या गळ्यात हार पडत होते, स्वागत होत होतं. ते कफन बांधून गेले होते. घरात परत राहायचं नाही आणि मायभूमीसाठी परत सीमेवर जायचं आहे. ही ज्यांच्या धारणाशक्ती किती मोठी असेल त्यांच्यासाठी आम्ही काही देऊ शकत नाही. ज्यांनी पोटचा गोळ राष्ट्रासाठी प्रदान केला त्या वीर माता या जगामध्ये सर्वात धन्य आहेत. लक्षात ठेवा, त्यांचं ऋण आम्ही नाही फेडू शकत. भोसरीच्या सगळ्या भाविकांच्या वतीनं मी सैनिकांसाठी खूप मोठी ऊर्जा इथून प्रदान करतोय की आमचा प्रत्येक सैनिक इथं जर लढत असेल तर आमच्या भारतीयाचा प्रत्येक श्वास त्याच्यासाठी वेचला जाईल. लक्षात ठेवा, ते आमचं परम कर्तव्य असेल, ती आमची काळाची गरज. या परममंगल समयी मी नेहमी सांगत आलोय की खूप महत्त्वपूर्ण हा उत्सव आहे. या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की महेशानं महेशाचा केलेला उत्सव. गायला सुद्धा महेश असावा, ही सुद्धा आमचे महेशराव आहेत, नारायणराव आहेत, उत्तम गाणारे लोक आहेत. गंभीरराव एक महाराष्ट्रातलं नामांकित व्यक्तिमत्व आहे, पकवासपटू म्हणून. आमचे अशोक महाराज इदिगे या संपूर्ण परिप्रदेशामध्ये त्यांनी
वारकरी संप्रदायाच्या भजनाची परंपरा टिकून ठेवली. हा महोत्सव संपन्न होत असताना माझे मित्र, जिवलग मित्र असे हरिभक्तीपरायण सदानंद महाराज बग चिखलीकर हे दादांच्या कट्टर समर्थक मानले जातात, दादांच्या सतत मागे असतात. आणि हा यज्ञ संपन्न होत असताना त्यांचेच गुरुबंधू आदरणीय काळूराम महाराज देवकर सतत उभे होते. मी सकाळी पण बघितलं. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी असल्याशिवाय हे उत्सव संपन्न होत नाही. माझ्यावर अपार श्रद्धा असणारे हरिभक्तीपरायण शशीभाऊ काटे पण आज उपस्थित आहेत, पिंपळे सौदागरचे. आमचे विशाल महाराज फुगे उपस्थित आहेत. अनेक निष्ठावंतांची या ठिकाणी मांदियाळी आहे. जे सचिन महाराज आहे तुतारी घेऊन, हे मामा भाचे दोघे जण. मामा कसे बाचा कसा आहे, या सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो. 5-10 मिनिटं मी जास्त बोललो, पण 7 गुण सांगण्यासाठी तेवढं मी कधी व्याख्यान लांबवत नाही. मला फक्त निरोप आला म्हणून थोडा वेळ बोललो. मी पुन्हा एकदा दादांच्या मागे सर्व वारकऱ्यांच्या शुभेच्छा देतो, वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर तुमचे गेले धर्मकीर्तने सिद्धी नेले, येथे माझे जुरले पायी कपण. जय जय विठ्ठल, जय जय